हॅलो डिअर स्टुडंट्स. आतापर्यंत तुम्ही बरेच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केलेले असणार आहेत आणि ते सॉल्व्ह करताना एक गोष्ट तर तुम्ही नक्कीच ऑब्झर्व केली असेल की क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला थेरम विचारले जातात आणि एक थेरम तर आपल्याला कंपल्सरी विचारला जातो आणि मॅक्स टू मॅक्स लेवल आपल्याला 2 थेरम विचारले जातात. एक थेरम आपल्याला असतो जो ऍक्टिव्हिटी बेस्ड विचारला जाऊ शकतो आणि दुसरा थेरम आपल्याला स्टेट अँड प्रूव्ह करण्यासाठी विचारला जातो. मग आता विचारले जाणार तर आहेत आपल्याला 2च थेरम मॅक्स टू मॅक्स लेव्हलला 2 तसं तर एकच विचारला जातो. मग एवढे सारे थेरम कसे करायचे? कारण आपल्याला टेक्स्टबुकमध्ये आपल्या चॅप्टर नंबर 1, 2, 3 मध्ये तर बरेच थेरम आहेत. मग हे सगळेच थेरम करायचे का? तर नक्कीच नाही. तर कोणते थेरम करायचे? आज त्याची मी तुम्हाला इम्पोर्टंट लिस्ट देणार आहे. तर पहिला चॅप्टर आहे आपला सिमिलॅरिटी. तर सिमिलॅरिटीमध्ये सर्वात महत्त्वाचा थेरम आहे आपला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. पण त्याचा कॉन्व्हर्स थेरम हा कधीच आपल्याला विचारला जात नाही. इनफॅक्ट कोणत्याही थेरमचा कॉन्व्हर्स थेरम आतापर्यंत विचारला गेला नाही आणि विचारलाही जात नाही. म्हणजे कॉन्व्हर्स जे थेरम आहे ते ऑलरेडीच आपले कट झाले. मग पहिला थेरम राहिला आपला सिमिलॅरिटीमध्ये बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याचबरोबर दुसरा थेरम याच्यामध्ये विचारला जातो प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर थेरम आणि तिसरा आहे थ्री पॅरलाइन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आणि चौथा आहे थेरम ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. हे 3 हे टोटल आपल्याला 4 थेरम ह्याच्यामध्ये नक्कीच विचारले जाऊ 4 थेरमपैकी कोणताही थेरम आपल्याला ह्याच्यामध्ये विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर सेकंड चॅप्टर आपला आहे पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम मध्ये कोणता विचारला जाऊ शकतो? एक तर आहे की थेरम ऑफ जिओमेट्रिक मीन हा विचारला जाऊ शकतो. पायथागोरस थेरम विचारला जाऊ शकतो. पण सिमिलरली इथेही कॉन्व्हर्स थेरम विचारला जात नाही. त्यामुळे थेरम ऑफ कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम तोही इथे विचारला जाणार नाही. आणि अपोलोनियस थेरम ही आपल्याला प्रूव्ह करण्यासाठी विचारला जात नाही. पण त्याच्या बेसवर आपल्याला एक्झाम्पल नक्कीच विचारले जाऊ शकतात. मग राहिला चॅप्टर नंबर 3 कारण आपल्याला पहिल्या 3 चॅप्टर मध्येच थेरम आहेत. पहिल्या 2 चॅप्टर मध्ये आपल्याला टोटल 6 थेरम झाले. म्हणजे चॅप्टर नंबर 1 मधले 4 आणि चॅप्टर नंबर 2 मधले आपले 2 जिओमेट्रिक मीन अँड पायथागोरस थेरम असे टोटल आपले 6 थेरम झाले. आता राहिला आपला चॅप्टर नंबर 3. चॅप्टर 3 मध्ये तर बरेच थेरम आहेत. पण आपल्याला जे थेरम प्रूफ करण्यासाठी येतात ते अतिशय इझी थेरम आपल्याला विचारले जातात. तर आपण ते बघूया की कोणते थेरम आपल्याला विचारले जाऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये पहिला थेरम आहे जो विचारला जाऊ शकणार आपल्याला तो आहे टँजंट सेगमेंट थेरम. बघा ह्याला तुम्ही मार्क करून ठेवा. जो पेज नंबर आय थिंक सो पेज नंबर 53 वर आहे. टँजंट सेगमेंट थेरम हा थेरम आपल्याला एक्झामला प्रूफ करण्यासाठी विचारला जातो. आता बघा ह्या थेरम मध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट आणि इथे आपल्याला गिवन आणि टू प्रूफ दिलेलं नाहीये ते तुम्हाला स्वतः लिहायचं आहे आणि हा थेरम आपल्याला प्रूफ करण्यासाठी विचारला जाऊ शकतो. ह्याला तुम्ही नक्कीच इथे मार्क करा. आणि त्यानंतर ह्याच्यामधले विचारले जाणारे थेरम्स म्हणजे एक मिनिट. अरे एक मिनिट एक मिनिट थोडस खाली घेते. आता ह्यामध्ये विचारले जाणारे थेरम पैकी इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हा क्वेश्चन आपल्याला एक्झामला विचारला जाऊ शकतो. सॉरी इन्स्क्राइब्ड अँगल आपल्याला नाही विचारला जाणार. कोरोलरीज ऑफ इन्स्क्राइब्ड अँगल थेरम हा आपल्याला एक्झामला विचारला जातो. मग ह्याच्यामधले हे दोन्ही थेरम म्हणजे अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेम आर्क आर कॉन्ग्रंट आणि अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल हे दोन्ही थेरम आपल्याला इथे विचारले जाऊ शकतात आणि आपल्याला ह्या दोन्ही थेरमचं प्रूफ टेक्स्टबुक मध्ये दिलेलं नाहीये. तर ते प्रूफ आपल्याला स्वतःहून लिहायचं आहे. तर हे थेरम आपण डिस्कस करूया. पहिला थेरम दिलेला आहे अँगल्स इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर कॉन्ग्रंट आणि आपल्याला डायग्राम ड्रॉ करून दिलेले आहे. म्हणजे तुमचा जो अँगल आहे अँगल पी क्यू आर
आणि अँगल पी एस टी, अँगल पी क्यू आर आणि अँगल जो पी एस टी तुम्हाला दिलेला आहे तो इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आहे. बघा, पी क्यू आर हा पूर्ण अँगल, अँगल तुमचा पी क्यू आर आणि अँगल तुमचा पी एस आर, ह्या दोघांची इंटरसेप्टेड आर कोणती आहे? पीटीआर आहे. मग आपला इन्स्क्राइब्ड अँगल थेरम काय सांगतो? अँगल पी क्यू आर इज हाफ ऑफ मेजर ऑफ अँगल मेजर ऑफ आर्क पीटीआर. म्हणजेच तुमचा हा जो अँगल आहे, इथे मी लिहून देते तुम्हाला. म्हणजे तुमचा अँगल जो आहे पी क्यू आर, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर, हा डेफिनेटली तुमचा मेजर ऑफ आर्क, हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पीटीआर असणार आहे. इथे साईडला थोडं मी लिहिते हा. सिमिलरली तुमचा पी एस आर, ह्याचीही इंटरसेप्टेड आर तुमची पी टी आर आहे. म्हणजे तुमचा मेजर ऑफ अँगल पी क्यू सॉरी पी एस आर हा पण काय झाला? हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क पी टी आर झाला. म्हणजेच आता ह्याला तुम्ही इक्वेशन 1 द्या, ह्याला इक्वेशन 2 द्या. फ्रॉम 1 अँड 2, फ्रॉम 1 अँड 2 तुम्हाला काय मिळाला? मेजर ऑफ आर्क, सॉरी, मेजर ऑफ अँगल पी क्यू आर इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल पी एस आर मिळाला. म्हणजेच तुमचा अँगल पी क्यू आर आणि अँगल पी एस आर हे दोन काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. ह्याचाच अर्थ काय झाला? अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क. म्हणजे अँगल तुमचा पी क्यू आर आणि पी एस आर हे दोन्ही अँगल एकाच आर्क मध्ये इन्स्क्राइब झालेले आहेत. म्हणजे ती आपली आर्क आहे पी टी आर. त्यावेळी हे दोन अँगल काय झाले? कॉन्ग्रुएंट झाले. अशा पद्धतीने तुम्हाला इथे प्रूफ करायचं आहे. ओके. सिमिलरली क्वेश्चन नंबर 2 ही थेरम नंबर ह्याचा 2 पण आपण बघूया. बघा काय दिलेलं आहे. थेरम नंबर 2 अँगल इन्स्क्राइब्ड इन अ सेमी सर्कल इज अ राईट अँगल. आता ह्याचाही आपल्याला प्रूफ दिलं नाहीये, पण हे एक्झामला आपल्याला प्रूफ करण्यासाठी येऊ शकतं. तर आपल्याला डायग्राम दिलेली आहे. अँगल ए बी सी हा ह्याची इंटरसेप्टेड आर्क कोणती आहे? एक्स सी आहे. म्हणजे इन्स्क्राइब्ड अँगल ए बी सी ह्याची इंटरसेप्टेड आर्क कोणती झाली? एक्स सी झाली. म्हणजेच तुमचा अँगल, मेजर ऑफ अँगल ए बी सी जो आहे हा हाफ ऑफ मेजर ऑफ आर्क तुमची असणार आहे ए एक्स सी. म्हणजे ए एक्स सीच्या नक्कीच हाफ असणार आहे. तर आता तुमचा ए एक्स सी जी ही आर्क आहे, ही आपली सेमी सर्कल आहे. म्हणजेच आता मेजर ऑफ सेमी सर्कल किती असणार आहे तुमचा? 180 डिग्री असणार आहे. हे तुम्हाला लिहायचं आहे हा. इथे तुम्ही घ्या 180 डिग्री. का? मेजर ऑफ सेमी सर्कल तुमचा असतो 180 डिग्री. फुल सर्कल जसा आपला 360 असतो आणि मेजर ऑफ सेमी सर्कल हा तुमचा 180 डिग्री असतो. मग 2 1 जा 2, 9 जा टोटल 90 आला. म्हणजे टोटल मेजर ऑफ अँगल ए बी सी तुमचा किती आला? 90 डिग्री आला. म्हणजे हा जो अँगल आहे, अँगल ए बी सी हा तुमचा 90 डिग्री आहे. म्हणजेच तो तुमचा राईट अँगल झालेला आहे. समजला? हा अशा पद्धतीने प्रूफ करायचं. हार्डली 3 ते 4 लाईन मध्येच ह्याचं प्रूफ येतं आणि हाही थेरम इम्पॉर्टंट आहे. ओके. असे हे 2 थेरम झाले. त्याचबरोबर ह्यामधला नेक्स्ट थेरम आपण बघूया. थेरम ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आपल्याला थेरम आहे. हा आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्डही येऊ शकतो किंवा थेरम प्रूफ करण्यासाठी, स्टेट अँड प्रूफ साठीही हा थेरम विचारला जाऊ शकतो. म्हणजे हाही थेरम तुमचा इम्पॉर्टंट आहे. त्याचबरोबर नेक्स्ट ह्याचा थेरम आहे कोरोलरी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम. हाही थेरम तुम्हाला विचारला जाऊ शकतो. आता ह्याचंही प्रूफ आपल्याला एक्झाम मध्ये टेक्स्टबुक मध्ये दिलेला नाहीये, पण हा थेरम आपल्याला नक्कीच प्रूफ करण्यासाठी एक्झामला विचारला जाऊ शकतो. मग आता ह्याचं प्रूफ कसं करणार? बघा काय दिलेलं आहे. अँड एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल इज अ कॉन्ग्रुएंट टू द अँगल अपोजिट टू इट्स ऍडजसंट इंटेरियर अँगल. राईट द प्रूफ ऑफ द थेरम ऑफ युअरसेल्फ. मग आता आपण सगळ्यात आधी काय करूया? एक डायग्राम ड्रॉ करूया.
बघा, आता मी इथे थोडी डायग्राम ड्रॉ करून दाखवते आणि एक्सप्लेन करते. ओके. हा एक सर्कल आहे. आपण त्या सर्कलला काहीतरी सेंटर ओ वगैरे असं तुमच्या पद्धतीनं काहीही द्या. मी एक सायकल क्वाड्रिलॅटरल काढते इथे. ओके. तर आता ह्याला आपण असं नाव देऊ आपण ए, बी, सी, डी आणि ते काहीतरी ए असं घेऊया. बघा आता ह्याच्यामध्ये आपण काय घेतला? ए, बी, सी, डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. आपल्याला थेरम काय दिलेला आहे? की एक्सटेरियर अँगल ऑफ अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. म्हणजे हा जो तुमचा अँगल येणार आहे, अँगल BCE हा तुमचा एक्सटेरियर अँगल असणार आहे. म्हणजे इथे मी लिहिते बघा, अँगल BCE इज अन एक्सटेरियर अँगल. इज अन एक्सटेरियर अँगल झाला. ओके. मग आता BCE प्लस जर आपण अँगल हा घेतला, अँगल ABC म्हणजेच अँगल तुमचा सॉरी कोणता BCD इज इक्वल टू तुमचा अँगल येणार आहे, सॉरी BCD प्लस अँगल BCE इज इक्वल टू 180 डिग्री. का? अँगल्स इन अ लिनियर पेअर. बघा, अँगल BCD प्लस अँगल BCE तुमचा इथे 180 डिग्री येणार आहे. का? अँगल्स इन अ लिनियर पेअर हे काय असतात? सप्लिमेंटरी असतात. त्याच्यानुसार अँगल BCD प्लस तुमचा अँगल BCE इज इक्वल टू 180 डिग्री झाला. म्हणजेच तुमचा जो अँगल BCE आहे हा पण 180 डिग्री मायनस अँगल BCD करू शकतो का? हो, करू शकतो. सिमिलरली तुम्हाला ह्याला तुम्ही इक्वेशन नंबर 1 द्याल. ओके. तर त्या पद्धतीनेच तुम्हाला दुसरा घ्यायचा आहे बघा. आपला सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थेरम काय सांगतो? अपोजिट अँगल ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. म्हणजेच तुमचा इथे अँगल हा आणखी हा वाला अँगल बघा, हे दोन अपोजिट आहेत का? आहेत. तर हे दोन अँगल तुमचे काय असणार आहेत? सप्लिमेंटरी असणार आहेत. म्हणजेच तुमचा अँगल DAB किंवा BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू 180 डिग्री येणार आहे. तर इथे बघा मी तुम्हाला सांगते, अँगल तुमचा आला BAD प्लस अँगल BCD इज इक्वल टू तुमचा किती आला इथे? 180 डिग्री. का? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. त्याच्यामुळे हे दोन तुमचे अँगल किती झाले? त्यांची ऍडिशन तुमची 180 डिग्री आली. मग आता आपल्याला BAD हा 180 मायनस BCD मिळेल का? इथे लिहून दाखवते आता. चला इथे थोडं लिहून देते, थोडं समजून घ्या. BAD तुमचा किती झाला? अँगल BAD इज इक्वल टू तुमचा काय झालेला आहे? 180 डिग्री मायनस अँगल BCD झालेला आहे. आता इथे इक्वेशन बघा, इक्वेशन 1 मध्येही तुमचं सेमच आहे. BCD इज इक्वल टू 180 मायनस BCD झालेला आहे आणि इकडे सिमिलरली BAD इज ऑल्सो 180 मायनस BCD झालेला आहे. म्हणजेच आपण याला इक्वेशन नंबर 2 द्या. इक्वेशन 1 आणि 2 मधून फ्रॉम इक्वेशन 1 अँड 2 तुम्हाला अँगल ए फ्रॉम तुम्हाला अँगल हा BAD इज इक्वल टू तुम्हाला अँगल BCE बघायला मिळेल. म्हणजेच काय झाला? an extra angle of cyclic quadrilateral म्हणजे BCD is an extra angle of cyclic quadrilateral is congruent कुणाशी झाला? अपोजिट अँगल टू इट्स ऍडजसंट इंटर म्हणजे ह्याची ऍडजसंट इंटर अँगल हा आहे, ह्याच्या अपोजिट शी काय झाला? हा कॉन्ग्रंट झाला. ह्या पद्धतीने तुम्हाला हे प्रूफ करायचं आहे. ओके, आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. जर तुम्हाला ह्याचं पूर्ण रिटर्न पार्ट हवा असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता की हे थेरम मी तुम्हाला रिटर्न नोट्स ह्या नक्कीच प्रोव्हाइड करेल.
त्यानंतर ह्याच चॅप्टर मधला कॉन्व्हर्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटर तर काही नाही विचारलं जात. त्यानंतरचा विचारला जाणारा थेरम आपण बघूया. हाही थेरम आपल्याला विचारला जात नाही. थेरम ऑफ अँगल बिटवीन टँजंट अँड सेगमेंट हाही थेरम आपल्याला आतापर्यंत कधी विचारला गेला नाही आणि विचारला जातही नाही. त्यानंतरचा इम्पॉर्टंट थेरम आपला आहे कॉन्व्हर्स, तर तसेही आपल्याला विचारले जात नाहीत. हा इम्पॉर्टंट आहे. थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हा थेरम आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्डही विचारला जाऊ शकतो किंवा प्रूफ करण्यासाठी विचारला जातो. आय थिंक लास्ट इयरला आपल्याला हा ऍक्टिव्हिटी बेस्ड आला होता. तर हा ऍक्टिव्हिटी बेस्ड किंवा प्रूफ या दोन्हीपैकी कधीही विचारला जाऊ शकतो. म्हणजेच तुमचा हा थेरम इम्पॉर्टंट आहे. थेरम ऑफ एन इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड हाही थेरम इथे इम्पॉर्टंट आहे. तर त्याचबरोबर ह्याचा सिमिलरली थेरम ऑफ एक्सटेरियर डिव्हिजन ऑफ कॉर्ड हाही थेरम आपल्याला खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, म्हणजे टोटल पहिल्या चॅप्टर मधले थेरम तुम्हाला समजले. सेकंड चॅप्टरचे डिस्कस केले आणि थर्ड चॅप्टर मध्ये जे थेरम आपल्याला प्रूफ करून टेक्स्टबुक मध्ये दिलेले नाहीयेत तेही आपण ह्याच्यामध्ये डिस्कस केलेले आहेत. असे एवढेच थेरम आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त प्रूफ करण्यासाठी थेरम विचारले जात नाहीत. आणि बाकीचे थेरम जे आहेत मग ते करायचे नाहीत का? नाही, तेही करायचे, पण ते आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा यूज करतो. ओके, आय होप की तुम्हाला थेरम कोणते कोणते थेरम येणार आहेत आणि कोणते थेरम येऊ शकतात ह्याची एक क्लिअर तुम्हाला आयडिया नक्कीच मिळाली असणार आहे. आणि जर तुम्हाला जे थेरम ह्याच्यामध्ये ऑलरेडी प्रूफ नाहीयेत त्याची जर प्रूफ हवं असेल तर तुम्ही तसे कमेंट करू शकता. त्याचं मी तुम्हाला नक्कीच रिटर्न नोट्स माझ्या मी तुम्हाला अपलोड करून देईल. ओके, तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करू शकता. थँक यू.